या गोष्टी म्हणून ते असे आमदार उभे करतात. असं आहे की मुळामध्ये भारतीय जनता पार्टीची एकंदरीत परंपरा आणि आताची पद्धत तुम्ही बघितली तर आम्ही कोणाला बद्दल काही बोलू ते खरं आहे की खोटं आहे याचं काही देणं घेणं नाही. ते लोकांनी विरोधकांनी ऐकावं, पण आमच्याबद्दल मात्र कुणी काही बोलायचं नाही. आता मिसिंग लिंकच्या बाबतीत सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या पद्धतीनं दमबाजी केली, मी तुम्हाला सोडणार नाही, हा सुद्धा सत्तेचा दर्प आहे, अहंकार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेते होतात त्यावेळेला टोकाचे तुम्ही आरोप करत होतात, खोटे खोटे आरोप करत होतात. तरी देखील विरोधकांनी एक नवखं नेतृत्व आहे, उभरतं नेतृत्व आहे, म्हणून तुमचे प्रत्येक विचार हे ऐकून घेतले. याचं भान आता मुख्यमंत्र्यांना राहिलेलं नाही, याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडलेला आहे. आणि म्हणून विरोधकांनी सत्य परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ती सहन करण्याची मानसिकता आता मुख्यमंत्र्यांच्याकडे नाही. याचं कारण देशामध्ये फक्त आणि फक्त आम्हीच हा जो अहंकार आहे त्याचा हा परिणाम आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र आहे का? कारण की मुख्यमंत्री बोलले की माझी बदनामी करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका. पण तेच मुख्यमंत्री ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस मात्र ते मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याचं छोट्या छोट्या क्लिप्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये रील्स व्हायरल झालेले आहेत. मुख्यमंत्री पहिल्यांदा काय बोलायचे आणि आता काय बोलतायत. हेच मुख्यमंत्री विरोधकांना कसे सांगत होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि आता ते स्वतःला असे समजायला लागले की मी म्हणजे महाराष्ट्र. आणि म्हणून लोक ते आता दोन्ही क्लिप एकाच वेळेला दाखवतायत. मुख्यमंत्र्यांचे वेगवेगळे विचार त्या ठिकाणी ते दाखवतायत. महाराष्ट्राचा अपमान हा मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे झाला की त्यांच्या कृतीमुळे झाला. वेगळा विदर्भ करून महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्याचं नेतृत्व कोण करत होतं ते सर्वांना माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कुणी केला ते सर्वांना माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये साधू संतांचा आता अपमान कोण करतंय हे सर्वांना माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणून सांगितलं आणि त्यांना फसवलं. हे कोण महाराष्ट्राचा अपमान करतंय हा महाराष्ट्र बघतोय. इथं ओबीसीना त्यांनी सांगितलं की माझ्या जीन्समध्ये ओबीसी आहे, माझ्या जीन्समध्ये इथं ओबीसीचं रक्त आहे, आणि त्याच ओबीसीना कसं फसवायचं चाललंय ते सगळा महाराष्ट्र बघतोय. असं सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की दुनिया आंधळी आहे, अजिबात आंधळी नाही. दुनिया आता यावेळेला संधीची वाट बघते. असं आता महाराष्ट्र सरकारमध्ये कुठल्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार नाही तो सांगा. प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे. प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये भ्ष्टाचार आहे. त्यामुळं सुहास कांदे जे बोलले असतील त्याच्यामध्ये तथ्य असेल. धन्यवाद. असं आहे की ह्या ऑपरेशन टायगर 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 हे रोजच तुमचं चालू आहे आणि त्यांचंही चालू आहे, लोकांचं चालू आहे. तुमचं याचा अर्थ हे रोज नवीन बातम्या टायगरच्या येत आहेत. याचा अर्थ टायगर इकडे आहेत, कुत्रे तिकडे आहेत.